नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरात काँग्रेस शिवसेनेचं जमलं, इचलकरंजीत फाटलं. सोबळाच्या इशाऱ्यानं इंडिया आघाडीला दुसरा धक्का. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या जागा वाटपाचं समीकरण जुळलं असताना जिल्ह्यातील इचलकरंजी या दुसऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मात्र काँग्रेस आणि उभाटा यांच्या वाटा वेगळ्या झाल्याचं रविवारी रात्री घडलेल्या घडामोडीतून पुढे आलंय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत इंडिया आघाडीचा भाग असलेल्या शिवशाहू आघाडीतून बाहेर पडून शिवसेना स्वबळावर इचलकरंजीतील महापालिका निवडणूक लढणार असल्याचे घोषणा केली. यामुळे इचलकरंजीत महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, मँचेस्टर आघाडी एकत्रित राहणार असून आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या पाठोपाठ उभाटा या आघाडीतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालं. कोल्हापूर प्रमाणे इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी गतिमान हालचाली होत आहेत. धक्कादायक घडामोडी सुरू झालेल्या आहेत. आज दुपारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आघाडीचे सरचिटणीस परवीन गैबान यांनी इंडिया आघाडीच्या शिवशाहू आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. गैबान यांच्या प्रवेशामुळे शिवशाही आघाडी भक्कम झाल्याचा दावा करण्यात आलाय. परंतु शिवशाही आघाडीला रात्री धक्का बसल्याचे दिसून आले. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपण शिवशाही आघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा केली. तसेच स्वबळावर महापालिका निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर केलं. शिवशाही आघाडीतील प्रमुख 3 नेत्यांनी शिवसेनेला केवळ 2 जागा देण्याचं मान्य केलं. शिवसेनेची मागणी 32 जागांची होती. नंतर 15 जागांवर तडजोड करण्याचं ठरवलं. शेवटी किमान 7 तरी जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. परंतु 2 जागांवर बोळवण केल्यानं उद्धव ठाकरे शिवसेनेनं स्वबळाची मशाल पेटवल्याचा निर्णय घेतलाय. याबाबत मातोश्रींशी चर्चा झाली असल्याचा दावा संजय चौगुले यांनी केला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. आमदार सतेज पाटील यांनी इचलकरंजी काँग्रेसशी संवाद ठेवावा असं सुचवलेलं होतं. परंतु इचलकरंजीतील काँग्रेसचे प्रमुख शिवशाही आघाडीचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेला पुरेशा जागा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे आघाडीतून बाहेर पडून स्वबळ आजमावण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असल्याचं चौगुले यांनी स्पष्ट केलं.